टूथ हा बॉडीशी अटॅच नाहीये, बॉडी ही टूथशी अटॅच आहे. म्हणजे आपण जर सांगायचं म्हणलं एवढं त्याला महत्व आहे, पण आपण देत नाही. 32 आहे, 1-2 गेले तर काय होतं. समजा ह्या 2 दाढ आहेत, मधली एक दाढ खराब झाली आहे आणि जर आपण ही काढली लवकर वेळेच्या आधी आणि त्याला काहीच केलं नाही तर ह्या अशा होतात. म्हणजे ती स्पेस जी आहे ना पक्क्या दाताला येण्यासाठी, ती स्पेस आपल्याला राखून ठेवायची. ती ठेवण्यासाठी खरं हा दात वाचवायला हवं. हार्ड ब्रश तर बिलकुल वापरू नका, कारण जेवढा हार्ड असेल ना तेवढं घर्षण जास्त होईल, तेवढी आपल्या दातांची झीज जास्त होईल. तसंच आपण ते ब्रशिंगचं 2दा गरजेचं आहे ना, एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी. एवढंच करा. तुम्ही जितके वेळा कराल तितके वेळा ते झीज होतीये. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरहम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की आरोग्य मंथन नावाचा आपण विशेष सदर सुरू केलंय आणि त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातल्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मुलाखती आपण आपल्या प्रेक्षकांसाठी घेत असतो. आणि याच मालिकेतला नवा विषय आज तुमच्या समोर सादर करताना मी खूप एक्साइटेड आहे, कारण विषयच तेवढा महत्वाचा आहे. आजचा विषय आहे दातांचं आरोग्य. आणि बरेचदा आपले याकडे दुर्लक्ष होत असतं. खरं तर आपले दात म्हणजे एंट्री पॉइंट आहे आपल्या शरीराचा. त्यातूनच पास होऊन आपण जो काही आहार घेतो तो आपल्या शरीरापर्यंत जातो, पचतो आणि नंतर त्याचं परिणमन होतं. पण मला असं वाटतं की मुख आरोग्य किंवा दातांकडे आपलं म्हणावं तसं लक्ष नसतं. जोपर्यंत दात दुखत नाही तोपर्यंत आपल्याला डेंटिस्टची आठवण येत नाही. मी तुम्हाला सांगते, अगदी डॉक्टर्सना सुद्धा कितीही तज्ज्ञ डॉक्टर असला तरी दात दुखल्यानंतर मात्र डेंटिस्टकडे जावंच लागतं. आणि म्हणूनच आज आपल्या चॅनलवर आपण अनुभवी अशा डेंटिस्टला आमंत्रित केलेलं आहे. स्वागत करते डॉक्टर वृषाली उपलेंचवार यांचं. मॅडम डेंटिस्ट आहेत, गेल्या 20-25 वर्षांचा क्लिनिकल प्रॅक्टिस मधला अनुभव आहे. आणि डेंटिस्टची खरी ओळख असते ना की वेदनारहित काम कसं करता येईल, तर त्याचा अनुभव मी आणि माझ्या अनेक पेशंट्सनी मॅडमकडे घेतलेला आहे. माझी मैत्रीणच आहे, त्यामुळे आज तिला अरहम आयुर्वेद या चॅनलवर तिचं स्वागत करताना मला खरोखर खूप आनंद होते. तर वृषालीचं स्वागत करते आपल्या अरहम आयुर्वेदची काही उत्पादनं देऊन. थँक्यू. येस, खूप सांगायला मला आवडेल की तुझा हा उपक्रम इतका छान आहे. म्हणजे जेव्हा आम्ही क्लिनिकमध्ये काम करतो, पेशंटशी बोलायची मला खूप आवड आहे. म्हणजे सवय आहे, आवडतं. तर मला असं वाटतं आपण 4 लोकांना बोललो, त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं. पण तुझ्या या उपक्रमा थ्रू, आमच्यामुळे, तुझ्यामुळे हे इतक्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येतंय. तर हे खूप छान आहे आणि हे असंच सुरू राहो. पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. खरं तर धन्यवाद प्रेक्षकांचे करायला हवेत, कारण प्रेक्षकांनी गेल्या 3 वर्षात इतका भरघोस पाठिंबा दिलाय आणि आता जवळजवळ आपण 5 लाख फॉलोअर्स पर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याचं कारणच हे आहे की शास्त्रीय कंटेंट आणि अनुभवाची त्याला दिलेली जोड, यामुळे इतके प्रेक्षक आपल्या चॅनलशी जोडले गेलेले आहेत. आणि त्यात नवीन नवीन डॉक्टर्स आपल्या या आरोग्य मंथन सदरामध्ये येऊन त्यांना नवीन माहिती देतात, त्याच्यामुळे नवीन प्रेक्षक जोडले जातात. तर चला वळूया आपल्या आजच्या विषयाकडे. आधी दातांची आपण मूलभूत माहिती समजावून घेऊया, कारण बरेचदा शाळेत आपण थोडंफार शिकलेलो असतो, पण ते रोजच्या वापरातलं ज्ञान नसल्यामुळे आपण ते विसरून जातो. दातांची रचना कशी असते हे आपण आधी समजावून मला ते वाटतं खूप गरजेचं आहे. म्हणजे का गरजेचं आहे, कारण तेव्हाच आपल्याला कळतं की डेंटिस्टकडे लवकर का जायचं. जोपर्यंत तुम्हाला हे माहिती नाही आहे तोपर्यंत आपण लवकर जात नाही. आता हा एक साधारण एक दात पूर्ण आहे. आपण जेव्हा आ करून बघतो तेव्हा आपल्याला फक्त हा वरचा पार्ट दिसतो, ज्याला आपण क्राऊन म्हणतो. आणि हे जे हिरड्यांच्या आतमध्ये असतात हे रूट्स असतात. तर ह्या क्राऊनला पण आहे ना, सगळ्यात वरचा जो लेअर असतो त्याला इनामल म्हणतो आपण. हा इनामल जो असतो हा सगळ्यात टफ पार्ट आहे आपल्या बॉडी मधला. म्हणजे अगदी हाडांपेक्षा सुद्धा तो हार्ड असतो, इतका तो हार्ड आहे. तर हा जो आहे ह्याच्या नंतर आतमध्ये एक डेंटिन असतो आणि त्याच्या आतमध्ये पल्प, जिथे आपल्या नसा आलेल्या असतात. आणि खाली जे रूट्स आहेत हिरडीमध्ये, तर काय असतं की हा इनामल एवढा टफ आहे, जर तुम्ही सुरुवातीलाच कमी कीड असताना, म्हणजे जेव्हा वरवर आहे तेव्हाच जर गेलं तर फिलिंगनी वगैरे होतं. जसं जसं आपण आतमध्ये जाऊ, म्हणजे आपल्याला सुरुवातीला फक्त अडकत असतं, मग नंतर आपल्याला कधीतरी आईस्क्रीम खाल्ल्यावर, थंड पाणी घेतल्यावर, चहा घेतल्यावर ठणक सुरू होतो, त्याही वेळेस आपण इग्नोर करतो, तेव्हा ते आपण डेंटिन मध्ये असतो. आणि डेंटिन मध्ये आपल्या नर्व एंडिंग झालेले असतात, त्यामुळे तिथे सेन्सेशन सुरू झालंय. तर तिथेही असताना जरी तुम्ही गेलात तरी फिलिंग होऊ शकतं. पण एकदा का ते पल्प मध्ये गेलं म्हणजे तुम्ही ब्रेन पर्यंत गेलात आणि मग आपल्याला त्या वेदना असह्य होतात, त्यावेळेस आपल्याला रूट कॅनल वगैरे ह्या ट्रीटमेंट कराव्या लागतात. आणि त्याही पेक्षा पुढे गेलं की खाली रूट्स मध्ये ऍप्सिस होतो, एवढं इन्फेक्शन होतं की मग कधी कधी दाढ काढावी पण लागते. त्यामुळे दात स्ट्रक्चर जे आहे
हे माहिती करून घेणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. तर हे थोडक्यात सांगितलं, डीप मध्ये गेलं तर खूप आहे, पण हे बेसिक जरी कळलं तरी आपण डेंटिस्टकडे लवकर जाऊ. अगदी बरोबर आहे. ते मला हे स्ट्रक्चर बघताना हिमनगाची आठवण झाली. म्हणजे वरती छोटसच त्याचा टोक असतं आणि आतमध्ये बराच भाग असतो. तसं मला वाटतं 10-20% भागच आपल्याला वरती दिसतो आणि आतमध्ये एवढा मोठा भाग असतो. आणि म्हणून बरेचदा आपलं दुर्लक्ष होतं, कारण जोपर्यंत आतपर्यंत त्याची कळ लागत नाही तोपर्यंत आपण डेंटिस्टकडे जातच नाही. आणि आज आपण या विषयावर पण चर्चा करणार आहोत की बरेच आपले समज गैरसमज आहेत आणि त्यामुळे दातांची दुखणी वाढत असतात. पण त्यापूर्वी पुढचा प्रश्न घेऊया. हसण्यासाठीच आपण खरं म्हणजे बऱ्याच तुम्ही जाहिराती पाहिल्या असतील की जाहिरातींमध्ये पेस्टचं महत्व सांगताना किंवा दातांचं महत्व सांगताना तुमचं स्माईल छान दिसेल आणि म्हणून दातांकडे लक्ष द्या असं सांगितलं जातं. तर ही एक सौंदर्याचा भाग झाला. पण आणखी दातांचं महत्वाचं काम नेमकं आपल्या शरीरात काय असतं? स्माईल तर खूप महत्वाचं आहेच आहे, कारण आपण बघतो जेव्हा आपलं स्माईल छान असतं तेव्हा नक्कीच आपला कॉन्फिडन्स वाढतो कुठेही गेल्यानंतर. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो, एक पोस्टर दाखवेन मी स्क्रीनवर की तुम्ही त्यामध्ये बघा आणि तुम्ही सांगा मला त्याच्यामध्ये वेगळं काय वाटतंय. 1-2 मिनिटं ते निरीक्षण करा आणि मग सांगा, आपण त्यावर नंतर बोलूया की दात महत्वाचे का आहेत. तर स्माईल खरंच आहे महत्वाचं, पण त्याही पेक्षा जास्त जर आपण म्हटलं तर चावणं सगळ्यात महत्वाचं. जेवढं तुमचे दात चांगले असतील तेवढं तुमचं चावणं चांगलं होईल. जेवढं चावणं चांगलं आहे तेवढं डायजेशन चांगलं होईल. म्हणजे जसं मगाशी तू म्हटली की तोंडातनं सुरुवात आहे, तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची सुरुवातच तोंडापासून आहे आणि तिथे दात आहेत. तर ते तिथून जेवढं चांगलं सुरुवात होईल तेवढे पुढचे प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होतील. तर चावणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. दुसरं जर आपण म्हटलं तर कित्येक वेळा बघा, खूप जणांना दात जर नसतील अगदी समोरचे वगैरे, तर हवा जाते ना, त्यामुळे प्रोनाऊन्सिएशन काही शब्द पण आपले नीट येत नाहीत. म्हणजे बोलताना सुद्धा ते नीट बोलल्या जात नाही. त्यामुळे बोलण्यासाठी सुद्धा दातांचं खूप महत्वाचं काम आहे. खूप वेळा जेव्हा बऱ्याच जणांचे वय झाल्यानंतर दात मागचे पडलेले असतील तर असे गाल आतमध्ये गेलेले असतात, तर तो चेहऱ्याचा शेप आहे ना तो सुद्धा असा दिसतो. तर म्हणजे आपल्याला ते लक्षात येत नाही की दातांचं ते पण काम आहे. सो शेप सुद्धा आहे जो दातांमुळे खूप चांगला राहतो. कधी कधी आता बघा, एखाद्याला दात नसतील ना खूप आणि तो हसला ना तरी तो चिडल्यासारखा दिसतो. म्हणजे दिसणं तर आहेच आहे, चावणं आहे, आपल्या पूर्ण फेसला त्याचा सपोर्ट देणं आहे आणि बाकीचं जे आता आपण हळूहळू बोलूया की त्याचं एवढं महत्वाचं कार्य काय आहे. लहान मुलं, प्रौढ आणि वृद्ध व्यक्ती या सगळ्यांमध्ये सध्या दातांच्या समस्या खूप वाढत आहेत. नेमक्या या सगळ्या वयोगटांमध्ये वेगवेगळ्या समस्या का होतात आणि एकंदरीतच सगळ्या वयोगटांमध्ये वाढणाऱ्या समस्यांचं कारण काय आहे, म्हणजे त्याला आपण प्रतिबंध काही करू शकतो का हे आपल्याला कळेल. नक्कीच, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. अगदी आता आपण बघितलं ना, अगदी बाळ असतं ना छोटं, तिथूनच हे प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे लक्षात येत नाही, ब्रेस्ट फिडिंग करतात किंवा बॉटलची सवय असते बघा. तर खूप वेळा आई ना असे दिवसभर काम करून दमलेली असते आणि मग शेवटी ती बॉटल देते तोंडामध्ये, किंवा ब्रेस्ट फिडिंग सुद्धा रात्री झोपताना जर केलं तर आपल्या दुधामध्ये सुद्धा लॅक्टोज आहे, शुगर आहे. ते जेव्हा तोंडामध्ये राहतं ना तर ते तसंच राहतं. त्यानंतर आपण लहान बाळाला तर पाणी वगैरे देत नाही, ते तसंच राहिल्यामध्ये खूप वेळा असं होतं की आमच्याकडे पालक येतात तर म्हणतात नाही त्याचे दात आले तेव्हाच किडलेले. तर ते आले तेव्हा किडलेले नसतात, ते त्यानंतर असतात. तर त्याच्यासाठी सोपा उपाय म्हणजे जेव्हा फिडिंग होतं त्यानंतर एक छोटा कॉटनचा रुमाल छान स्वच्छ घ्यायचा आणि हिरड्या पुसून काढायच्या. बरं, हे जर आपण केलं, कारण ब्रेस्ट फिडिंग आपण नाही म्हणू शकत नाही, बॉटल एक आपण सांगतो की नका करू, पण हा उपाय आपण करू शकतो. आणि आता जर आपण बघितलं तर डेंटिस्टकडे खरंच लहान मुलांचं प्रमाण तर एवढं वाढलंय खूप जास्त. कारण चॉकलेट्स, आपल्याला असं वाटतं की फक्त चॉकलेटमुळेच दात किडतात का, तर असं नाहीये. चॉकलेट्समुळेच किडतात असं नाही. स्वीडनमध्ये एक असं थिसिस घेतला होता त्यांनी. काही मुलांना 2 ग्रुप केले. काही मुलांना एकदाच चॉकलेट दिले की हे 7-8 चॉकलेट तुम्ही आत्ताच खा, आणि काही जणांना सांगितलं दिवसभरामध्ये खा. तर ज्यांनी एकदाच 4-5 खाल्ले आणि ब्रश करून टाकला त्यांचे दात नाही किडत. पण जे थोड्या वेळाने खात राहतात तर ते तिथे चिटकून राहतं, कारण आपला दात फ्लॅट नाहीये, तो असा असतो ना, आणि त्याच्यामध्ये फिशर्स असतात, तर तिथे ते चिटकून बसतं. तर त्यामुळे ते किडण्याचं प्रमाण वाढतं. तर आम्ही बऱ्याच वेळा लहान मुलांना मी सजेस्ट करते की तुम्हाला जे शाळेतनं गिफ्ट्स मिळतात, म्हणजे कुणाचा बर्थडे वगैरे असेल तर जे चॉकलेट्स मिळतात तर घरी त्यांना ना एक बरणी द्यायची छान अशी, डेकोरेट करून द्या. त्यामध्ये त्यांना ते सगळे जमा करायला सांगा. संडेला जेवण झाल्यानंतर 2 तासानंतर मांडी घालून बसायला सांगा. 5 चॉकलेट एका वेळेस खाऊ शकतो असं सांगायचं. ते चॉकलेट खा आणि लगेच ब्रश करा. पण मुलांना खुश होतात, त्यांना वाटतं हा डेंटिस्ट मला म्हणतो चॉकलेट नाही खायचं, तर त्यांना ते नाही आवडत. तर तुम्ही द्या, पण त्यालाही एक प्रमाण पाहिजे. तर चॉकलेट्स ठीक आहे, पण त्याहीपेक्षा बिस्किट्स किंवा मैदा, हे जे आपण म्हणतो ग्लुकोजचे बिस्किट्स, कारण परत मैदा आहे तो चिकट आहे
तो तसाच चिटकून राहतो. तर लहान मुलांमध्ये ना ह्यामुळे ह्या समस्या जास्त आहेत. फक्त लहानांमध्येच नाही, मला वाटतं आजकाल तरुण आणि अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना चॉकलेट्स, बिस्किट हे इतकं आवडीचं झालेलं आहे प्रकार. खूप आहे, खूप जास्त आहे. थोडंसं पुढे गेलं आपण, आता तू जसं म्हटलीस, म्हणजे आपल्या वेळेस आपण कोका कोला किंवा म्हणजे असं हे ड्रिंक्स, असं एरिएटेड ड्रिंक्स वगैरे घ्यायचो नाही. आता कोलाची एक कॅन जर असेल तर त्याच्यामध्ये अंदाजे एक 14 चमचे तरी साखर असेल. जी आपण म्हणतोय 12 ते 14 चमच, तर आपण दिवसात ना 4 चमचे साखर दिवसभरात जायला हवी. ती जर तुम्ही एकदाच घेता, शिवाय ते ऍसिडिक आहे. ते जर ऍसिडिक आहे किंवा तुम्ही लिंबू पाणी सुद्धा आपण म्हणतो, जर ऍसिडिक आहे आणि आपल्या सलायवाचा जो पीएच आहे तो मेंटेन व्हायला पाहिजे. जर तुम्ही ऍसिडिक घेताय तर तुमचं इनॅबल पूर्ण निघून जातं आणि मग कीड लवकर लागते. तर हे आपल्याला माहिती नसतं. समजा आता काही जे वाईन घेणारे वगैरे त्यांना वाईन आणि चीज असं कॉम्बिनेशन सांगतात, तो पीएच मेंटेन करण्यासाठी. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतात. हे टाळा, हे घेऊच नका. पण जर घ्यायचं असेल तर ते अशा प्रकारे तुम्ही त्याच्यासोबत मग बदाम वगैरे घेऊ शकता. जर लिंबू पाणी वगैरे घ्यायचं असेल तर तो पीएच मेंटेन करा, म्हणजे मग दात किडणार नाही. म्हणून कदाचित आयुर्वेदामध्ये उपाशीपोटी लिंबू पाणी पिण्याचं समर्थन केलेलं नाहीच आहे बरं का. बरेचदा ना लोकांचा गैरसमज, आणि आजकाल सोशल मीडियावर तुला सांगते इतकं पीक आलेलं आहे की कुठूनही उठून काहीही ऐकायचं, कॉपी पेस्ट करायचं. आणि उपाशीपोटी लिंबू पाण्याचं समर्थन आयुर्वेद करत नाही, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्याला बरीच कारणं आहेत. आणि त्यात आता या नवीन कारणाची आणखी भर पडली की उपाशीपोटी लिंबू पाणी वर्षानुवर्ष पिल्यामुळे दात खराब होऊ शकतात. तर त्यासाठी चांगला पर्याय मला असं वाटतं की तुम्ही मनुकांचं पाणी घेऊ शकता किंवा आवळ्याचं पाणी घेऊ शकता. कारण आवळा आंबट असला तरी लिंबू सारखा ऍसिडिक नसतो. आपण भांड्यांच्या याच्यात पाहतो ना ऍड मध्ये, सो निंबू अंकी शक्ती, म्हणजे ती खरवडून काढणार आहे निंबू. आम्ही तेच उदाहरण सांगतो की ऍसिड तुम्ही बाथरूम क्लीन करायला वापरता, सो ऍसिड आहे तर ते आहेच तेवढं स्ट्रॉंग, तर ते तुमच्या दातांना इजा करणार. म्हणजे जे बोन पेक्षाही हार्ड इनॅमल आहे त्यालाही जर ते काढू शकतं, तर ह्या गोष्टी टाळलेल्या कधी पण चांगल्या. खूप छान. आणि आता वृद्ध व्यक्तींमधला वयोगट, वृद्धांमध्ये बघा, आता बऱ्याच वेळा आपण जे म्हणतो ना दात काढतात आणि बसवत नाही, किंवा मोठ्यांमध्ये काय असतं, हा मसल्स जे असतात ह्याचा टोन गेलेला असतो. तर बऱ्याच वेळा जेव्हा चावतात तेव्हा बाजूनी अन्न अडकतं, म्हणजे दाताच्या आणि गालाच्या मध्ये. जेव्हा आपण लहान मुलांना किंवा मिडल एजवाल्यांना वरून कीड लागते, तर प्रौढांना बाजूनी कीड लागते, कारण त्या दोन दातांच्या मध्ये ते अडकतं. तर त्यांच्या एजमध्ये असं आहे की, म्हणून एरवी जसं आम्ही म्हणतो की दर 6 महिन्यांनी डेंटिस्टला दाखवा, माझ्या मते तरी दर 3 महिन्यांनी, जे वयस्कर आहेत त्यांनी दर 3 महिन्यांनी दाखवायला हवं. वयस्कर म्हणजे किती वर्षानंतरच्या लोकांना? साधारण एक 55-60 नंतर. जेव्हा आपण म्हणतो की फेशियल मसल्सचा टोन जातोय किंवा एक मसल्स हे होतात, त्याच्यानंतर तर नक्कीच. म्हणजे मेनोपॉज नंतर स्त्रियांनी किंवा रिटायर झाल्यानंतर काम करणाऱ्या व्यक्तींनी डेंटिस्टला दर 3 महिन्यांनी दाखवायला हवं. जसं आपण ना आता अमेरिकेतली लोक म्हटलं तर ना 50 पर्यंत ना ते थोडेसे असे वयस्कर वाटतात. 50 पर्यंत आपल्याकडे इंडियामध्ये एकदम यंग दिसतात. 50 नंतर आपल्याकडे जास्त वयस्कर दिसतात आणि त्यांच्याकडे 70 वाले पण असं एकदम ताठ असतं. हे कारण त्यामध्ये, कारण आपण दातांकडे लक्ष देत नाही. ते काढलेले असतील तर ते बसवत नाही, म्हणजे आपण महत्व देतच नाही त्याला. तर हे खूप वेळा लक्षात येत नाही आपल्याला की ह्या गोष्टी अशा असतात, पण आहे, ही रियालिटी आहे. म्हणजे दातांमुळे आपल्या आरोग्यामध्ये आणि आपल्या पर्सनॅलिटीमध्ये खूप महत्वाचा फरक पडतो. प्रौढांमध्ये अजून एक आहे, जसं आपण म्हटलं बाजूनी कीड लागते, तसंच हिरड्या पण खूप लवकर झिजतात. आता बऱ्याच वेळा ना आपल्याला माहिती नसतं की दाताचं आणि आपल्या बाकीच्या शरीराचं काय कनेक्शन आहे. जसं तुमच्या आपल्या तोंडामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त बॅक्टेरिया आहेत, जे चांगले आहेत. पण जेव्हा हे असं प्लाक वगैरे जमा होतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्याचं कॉम्बिनेशन होतं आणि ऍसिड तयार होतं, तर हे हार्मफुल बॅक्टेरिया होतात. हे जर आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये गेले, आपल्या आर्टरीज मध्ये जर गेले आणि तिथून जर हृदयात गेले, तर हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात. म्हणजे ज्यांच्या हिरड्या चांगल्या नाही आहेत त्यांना हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस डबल आहेत. किंवा हे जसं आपण इनहेल करतो, हे गेलं ना आतमध्ये, तर तुमच्या लंग्स मध्ये पण ते जात आहे, तर तुम्हाला तो न्यूमोनियाचे चान्सेस पण आहेत. खूप वेळा माउथ ब्रिदिंग करताना दिसतात मुलं आपल्याला, किंवा हे तिथून आहे, हे डायरेक्ट जातं, हे आपल्याला कळतच नाही. आपण न्यूमोनियावर म्हणजे करत राहतो इलाज, पण नेमकं कशामुळे झालंय हे कळत नाही. म्हणजे मी हे ना हायलाइट करू इच्छिते, खूप महत्वाचा पॉईंट सांगितलाय वृषालीनी, की दातांमधली कीड किंवा जे उपकारक बॅक्टेरिया आहेत ते चांगलेत, पण हानिकारक बॅक्टेरिया, जीवाणू वाढले तर त्याचा हृदयाला, लंग्सला, अशा महत्वाच्या अवयवांना दीर्घकाळासाठी धोका निर्माण होऊ शकतो. इतकं हे महत्वाचं आहे. म्हणजे इन्सुलिनच्या फंक्शनवर सुद्धा ते अफेक्ट करतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की जर पेशंट आले
थोडे वयस्कर किंवा थोडंसं असं दिसतं की खूप साऱ्या कॅव्हिटीज आहेत, हिरड्या झिजल्यात, तर मी पहिला प्रश्न विचारते शुगर आहे का. आणि बऱ्याच वेळा त्याचं उत्तर हो हेच असतं. जसं आपण म्हणतो आपल्याला माहितीये की शुगर वाढली की डोळ्यावर परिणाम होतो, किडनीवर परिणाम होतो, पण हिरड्यांवर होतो हे माहितीच नाही. तर ते वाईस वर्सा आहे. जर तुमची शुगर वाढली तर तुमच्या हिरड्या खराब होतील, जर तुमच्या हिरड्या खराब असतील तर तुमची शुगर वाढू शकते. त्यामुळे आपण जास्त विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. ऑस्टिओपोरोसिस सुद्धा खूप संबंधित आहे दातांच्या हिरड्यांच्या आरोग्याशी. कारण जेव्हा हाडं ठिसूळ होतात तेव्हा त्याचा परिणाम दातांवर, आणि दात ठिसूळ होतात तेव्हा त्याचा हाडांवर, अशा सगळ्या महत्वाच्या घटकांवर त्याचा परिणााम होत असतो. नक्की. जसं आपण म्हटलं ना, ते किटण जमा होतं दातांवर. जसं आपण सुरुवातीला जेवतो आणि स्वच्छ चूळ नाही भरली तर ते थोडे सॉफ्ट अन्नकण असतात जे आपण जेवतो, त्याच्यामध्ये जेव्हा आपल्या बॉडीतले क्षार मिनरल्स ऍड होतात ते कडक होतं आणि मग दात असं आणि त्याच्या बाजूने ते असं किटण दिसतं, असं थर जमा झालेले. हे वयस्कर लोकांमुळे असतं, कारण आपण स्वच्छच करत नाही ना, ते वर्षानुवर्ष तसंच असतं. आणि जसं ऑस्टिओपोरोसिस म्हटलं, ऑलरेडी आतलं बोन झिजायला लागतं आणि ह्याच्यामुळे इथली हिरडी आणि हाड दोन्ही झिजल्यामुळे आपण जे बघतो वयस्कर लोकांमध्ये दात लवकर हलतात, हे त्यामुळे. अच्छा, म्हणजे एकूण सर्वांगीण आरोग्यावर दातांच्या आरोग्याचा खूप परिणाम होतो. म्हणून शक्य तितक्या लवकर दातांची काळजी घेण्याचा जो अवेअरनेस आहे तो आपल्या सोसायटीत निर्माण व्हायला हवा. आणि हेच आपल्या आजच्या ऍक्च्युली कार्यक्रमाचं किंवा मुलाखतीचं उद्दिष्ट आहे. म्हणून सगळ्यांनी आजचा पॉडकास्ट नक्की पूर्ण पहा. खूप महत्वाचा विषय आहे. तुम्ही कोणत्याही वयाचे असाल, अगदी लहान मुलांपासून, जसं वृषालींनी सांगितलं, समस्या वाढतायत आणि मोठ्यांमध्ये सुद्धा आपल्याला बरेचदा ही फॅक्ट्स जी आहेत ती माहीत नसतात, काही रिसर्च असतात ते माहीत नसतात. तर ते आपण आज सगळेच जाणून घेणार आहोत. अगदी छोट्या वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर टूथ हा बॉडीशी अटॅच नाहीये, बॉडी ही टूथशी अटॅच आहे. म्हणजे आपण जर सांगायचं म्हटलं एवढं त्याला महत्व आहे, पण आपण देत नाही. 32 आहे, 1-2 गेले तर काय होणार. हे 5 बोटांमधलं एक बोट जाऊ द्या, आपण नाही उचलू शकत नाही, पण आपण इकडचे गेले की इकडून चावतो, इकडचं गेलं की इकडून चावतो, असं महत्व देत नाही. 32 आहेत त्याच्यावरनं मला एक काय किस्सा आठवला. बरेचदा डॉक्टर्स चूज करतात, मेडिकल फील्ड चूज करतात, तेव्हा बरेचदा असं म्हणतात की डेंटिस्ट व्हायला पाहिजे. का बरं व्हायला पाहिजे? कारण तुम्ही डोळ्यांचे डॉक्टर झाला तर 2च डोळे आहेत, किंवा दुसरे कुठले डॉक्टर झाला तर एकच बॉडी आहे, पण दात मात्र 32 आहेत आणि वारंवार त्यासाठी डेंटिस्टकडे जावंच लागतं, असं मेडिकल फील्ड मध्ये विनोदानी म्हटलं जातं. आणि म्हणून डेंटिस्टचे दवाखाने अगदी गर्दीने भरून वाहत असतात आणि ते पुढच्या काळात वाढत राहतील असं दिसतंय. म्हणजे तसं होऊ नये, प्रतिबंधात्मक उपचार म्हणून आपण डेंटिस्टकडे जायला हरकत नाही, पण आजार घेऊन जाऊ नये अशी आमची दोघींची तरी इच्छा. नक्की नक्की. मी तर सांगते भेटायला या, घेऊन येऊ नका. आणि मग त्यामध्ये मी स्वतः असं म्हणते की आमचं फेल्युअर आहे. जर माझ्याकडे एक पेशंट ट्रीटमेंट करून गेलाय, त्याला मी एवढं सगळं नीट सांगते आणि परत 1-2 वर्षांनी लगेचच तो कॅव्हिटी घेऊन आला, तर हे व्हायला नको. मग आपणही कुठेतरी कमी पडतोय की काय असं जाणवतं. या बाबतीत ना बरेच गैरसमज खूप आहेत बघ दातांच्या बाबतीत. कारण त्याचं महत्वाचं कारण हेच की माहितीच पुरेशी नसते, अभ्यास पुरेसा नसतो किंवा जाणीव नसते. जरी माहिती असली तरी त्याकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन नसतो. तर या बाबतीतले गैरसमज आपण आज थोडे त्याविषयी बोलूया, म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांच्या मनातले गैरसमज दूर होतील. तर पहिला असा आहे की दुधाचे दात असतात ते किडले तरी त्याला ट्रीटमेंटची काही गरज नाही, कारण ते कधीतरी पडणारच आहेत खूप. तर याविषयी काय म्हणशील? हे म्हणजे खूप कॉमन आहे. अगदी जेव्हा ते छोटं मूल बसतं ना चेअरमध्ये, तेव्हा इकडून मागे आई वडिलांचं दुधाचे दात आहेत ते पडतील आता. म्हणजे आता पहिला आम्ही त्यांच्याकडे बघतो की आता सुरुवात कुठून करायची, कारण ते लक्षातच येत नाही. साधारण आपला पहिला दात वयाच्या 6व्या महिन्यावर येतो. महिन्यात पहिला जो आपला दुधाचा दात आहे, आणि हळूहळू ती प्रोसिजर सुरू असते. आणि जेव्हा पडतात ना तेव्हा ते वयाच्या 11व्या-12व्या वर्षी जे आपल्या दुधाच्या दाढा पडतात, 6व्या वर्षी आपला पहिला पक्का मोलर येतो, दाढ. बऱ्याच वेळा काय होतं की साधारण 7-8 वर्षांचं वय असतं जेव्हा समोरचे दुधाचे दात पडायला सुरुवात झालेली असते आणि पालकांच्या मनात असतं की आता ही सुरुवात झाली, म्हणजे आता हे पडणार आहे. तर त्यांना असं वाटतं की आता मागच्या दातांची काम करायची गरजच नाहीये. पण जर 8व्या वर्षी तुमचा पूर्ण दात किडलाय आणि जर आपण ट्रीटमेंट केली नाही तर तो त्याच्या खालीच पक्का दात येत असतो. ह्याचं जे मुळाशी गेलेलं इन्फेक्शन आहे ते खालच्या दाताला लागतं. बऱ्याच वेळा येणारा दातच खराब येतो. मग आपल्याला वाटतं असं का झालं. तर 2 कारणांसाठी दुधाच्या दातांची ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. जे काही 3-4 वर्ष मध्ये जायचे तोपर्यंत आपल्याला परत चावता नीट आलं पाहिजे, कारण तेच नाही आलं तर मग मुलांची वाढ नीट होत नाही. आपण खरं त्यावर बोलायला पाहिजे, कारण खूप वेळा आम्ही बघतो की दातांचं दुखणं असं आहे ना की मग मुलांचं अभ्यासामध्ये पण कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, शाळा बुडवली जाते कारण दुखतंय. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत पुन्हा आपण चावणं जर नीट नसेल तर पचन सुद्धा नीट होत नाही, वाढ होत नाही, वजन वाढत नाही आणि ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत.
तर एकतर चावणं नीट पाहिजे म्हणून दुधाचा दात वाचवायला हवा जोपर्यंत आपला पक्का दात येत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता समजा ह्या 2 दाढ आहेत, मधली एक दाढ खराब झालीये आणि जर आपण ही काढली लवकर वेळेच्या आधी आणि त्याला काहीच केलं नाही तर ह्या अशा होतात. म्हणजे ती स्पेस जी आहे ना पक्क्या दाताला येण्यासाठी, ती स्पेस आपल्याला राखून ठेवायची. ती ठेवण्यासाठी खरं हा दात वाचवायला हवा. कारण नाही तर मग आपण ते क्लिपा लावणं, ब्रेसेस लावणं हे सगळं पुढे करतो. हे होऊ नये म्हणून तुम्ही आधीच हे उपाय करा आणि दुधाच्या दातांची ट्रीटमेंट नक्की करा, ती खूप गरजेची आहे. अर्थात आपण जे आधी सांगितलेत की आहारातली काळजी किंवा गोड खाण्याविषयीची काळजी, आणि आणखी पुढे आपण बोलणार आहोत की दात खराब होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी. पण महत्वाचा यातनं मेसेज हा की दुधाचे दात असले आणि ते किडले तरी त्याची वेळेवर शक्य तितक्या लवकर उलट ट्रीटमेंट करायला हवी. कारण ते वय जास्त सेन्सिटिव्ह असतं, त्यामुळे त्या वयात आरोग्याकडे किंवा दातांकडे दुर्लक्ष करता कामा नये. नक्की. पुढचा एक समज असतो की दात क्लीन केले, आपण स्वच्छ केले की ते हलायला लागतात. यात काय तथ्य आहे? खूप वेळा असंही होतं की खूप चांगले चांगले पेशंट, अगदी सगळे शिकलेले व्यवस्थित, ज्यांना सगळं माहिती असतं, हल्ली गुगलमुळे तसंही सगळं माहिती असतं, तर सगळं काम करतील पण दात स्वच्छ करू नका. कारण आम्ही ऐकलेलं आहे की ते दात स्वच्छ केले की हलतात. तर जसं मगाशी मी सांगितलं होतं, टार्टर जमा होतं आणि ते कडक होतं. तर सुरुवात जेव्हा असते ना तेव्हाच जर तुम्ही क्लीन केलं तर ती हिरडी जी खाली गेलेली असते ती परत त्या जागेवर येते. पण तुम्ही वर्षोनुवर्ष ते किटण असं साठवलंय आणि काही वर्षानंतर तुमचा दातच त्या किटणच्या आधारे उभा आहे, आतमध्ये हिरडी हाड काहीही नाहीये, त्यावेळेस जर तुम्ही दात क्लीन करायला गेलात तर ते हलतील. पण आपल्याला तेवढा उशीर करायचाच नसतो. आपल्याला दर 6 महिन्यांनी दात क्लीन करायचे. थोडक्यात सांगायचं तर बघा, आपल्या घरामध्ये आपण एवढं छान सगळं करतो पण आपण रोज झाडतो की नाही, आपण त्याची धूळ सगळी स्वच्छ करतो, सगळीकडे नीटनेटकं ठेवतो, तर ते चांगले. तर देवाने आपल्याला ही बॉडी दिली आहे, ह्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून ते सगळं क्लीन करणं आणि हे जे म्हणतात ते त्याच्यासाठी की दात स्वच्छ केले आणि हल्ले, हा गैरसमज आहे. असं कधीच होणार नाही. उलट तुम्ही जर दर 6 महिन्यांनी दात क्लीन करत राहिले, नाही 6 महिन्यांनी जमलं तर वर्षभराने करा, अगदी खूप त्यावर अडून राहा असं नाही, तर तुमचं उलट हिरडे आणि दात अगदी मजबूत राहतील, परत काही काम करावं लागत नाही. अच्छा, म्हणजे मला हे असं ऐकून आता पंचकर्माची आठवण झाली. आम्ही पण पेशंटला हेच सांगतो की रोज आपण घराची साफसफाई करतो पण दिवाळीला विशेष करतो की नाही, आणि तेव्हा तुम्हाला जो फ्रेशनेस जाणवतो तो जाणवायला हवा असेल तर वर्षातून एकदा किंवा 2दा पंचकर्म करा. बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की आजारी पडल्यानंतरच पंचकर्म करायचं असतं. तर तोच एक गैरसमज आहे की आजारी पडल्यानंतरच अशा शुद्धी क्रिया करायच्या असतात, मग त्या डेंटिस्टच्या असू दे किंवा शरीराच्या असू दे. पण मध्ये मध्ये तुम्ही आपण आपल्या आत्ताच्या लाईफस्टाईलमुळे काही ना काही टॉक्झिन्स आपल्या शरीरात जमा होत आहेत, दातांच्या भोवती जमा होत आहेत. जे किटण आहे ते टॉक्झिनच आहे एक प्रकारचं, आणि ते साफ करायलाच पाहिजे. जरी आपण रेग्युलर ब्रश करत असलो तरी सुद्धा स्पेशल क्लिनिंग आहे वर्षात नाही. आपण गाडी घेतो ना, त्याचं सर्व्हिसिंग करतो की नाही, गाडीची तर अगदी किती काळजी घेतो, म्हणजे बिलकुलच त्याला धक्का पण लागू देत नाही. पण हे एवढं शरीर ज्याच्यावर आपण आहे त्याकडे आपण गृहीत धरलेलं असतं. कारण मी तर असं म्हणते फ्री मिळालंय आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही. तिसरा असा आणखी एक गैरसमज की दात काढले की नजर मंदावते, असं पूर्वी म्हणायचे आणि अजूनही मला वाटतं जुन्या लोकांकडनं आपण ते ऐकतो. तर त्यात काही तथ्य आहे का? असं काहीच नाहीये. आता आपल्या ज्या सगळ्या नसा निघतात, नर्व्ह ज्या आहेत त्या ब्रेन कडूनच निघतात, त्याच्याच ब्रांचेस आहेत सगळ्या. एक डोळ्याकडे जाते, एक दाताकडे जाते, एक हाताकडे जाते, एक पायाकडे जाते. हे फक्त जवळ आहे म्हणून असं म्हणतात. आणि जुन्या काळी असं होतं की साधारण 50-55 वय आलं की एक एक अवयव थोडासा आता काही ना काहीतरी होतं. आपण बघतो ना आता तसंही 45 नंतर चष्मा लागतो, कारण त्याचं ते काम त्यांनी इतकी वर्ष केलेलं आहे. त्यामुळे आपण समजा त्यावेळेस कधीतरी एकाने कधीतरी केलं असेल तर तो जो गैरसमज आहे की नाही त्याने काढला आणि त्याला चष्मा लागला तर तो कावळा बसायला आणि फांदी तुटायला. बाकी त्यामध्ये तथ्य अजिबात नाही. कुठलाही ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा कुठलाही डेंटिस्ट तुम्हाला असं सांगणार नाही की दात काढू नका. फक्त दात काढायचाच नसतो, जो गरजेचा आहे तोच काढा, जेवढे वाचवायचे तेवढे वाचवा. आम्ही मजेने पेशंटना सांगतो, ते म्हणतात मग ब्रश करायचाच का वगैरे, तर मी तुम्हाला शेवटपर्यंत, असं काही गरजेचं नाहीये, शेवटपर्यंत जाईपर्यंत वर तुम्हाला जेवढे दात सोबत हवेत तेवढ्यांचीच काळजी घ्या, बाकीच्यांची नाही घेतली तरी पण चालेल. आणि सध्या बघतोय की आपण पूर्वीच्या काळी अगदी 100 पर्यंत 80 पर्यंत लोक ऊस सुद्धा चावून खायचे. मी आता परवा तुला सांगते, मी एका शिबिराला गेले होते आणि रस्त्यावर एक माणूस काही विकत बसला होता औषधी वगैरे, आणि मक्याचं कणीस खात होता आणि वय तर खूप दिसत होतं. तो मला म्हटला माझं 100 वय आहे. बापरे, आता असेल की नाही पण 90च्या पुढचा नक्कीच होता. थोडेफार दात शिल्लक होते, त्यांनी मक्याचं कणीस खात होता. तर मला इतकं कौतुक वाटलं की या जुन्या पिढीचे दात इतके शाबूत कसे आहेत आणि तसेच आपले राहावेत म्हणून काय करायला लागेल.
कारण जुन्या काळी जे आपण खायचो ना ते सगळं रॉ फूड होतं. अच्छा. आपण त्याला शिजवून मऊ करून खायचो नाही. आता जे आपण सगळं प्रोसेस्ड फूड खातो त्याला काही दातांना पण काही काम नाही. आता हे हात म्हणजे मी सांगते आता हा हात याचं काम काय हलवणं उचलणं. तुम्ही जर याला 2 महिने काही केलंच नाही तर तो तसाच राहील ना. तसंच तुम्ही या दातांना त्यांचं काम द्या. तर काम म्हणजे काय तर रॉ फूड खरं खायलाच हवं. आजकालची मुलं तर बिलकुल सॅलड वगैरे असं काही नको म्हणतात. गाजर वगैरे खाणं खूप चांगलं आहे. तेवढी तुमची ह्या मसल्सची पण स्ट्रेंथ वाढते, दातांची, हिरड्यांची, खालच्या बोनची. आणि शिवाय आरोग्य चांगलं राहतं ते आणखी वेगळंच. ते तर खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे खूप शिजवलेला किंवा मऊ आहार जसं जंक फूड आहे, रेडीमेड फूड आहे, बिस्किट्स आहेत, हे खूप मऊ पदार्थ आहेत. शिवाय गोड आहेत, चिकट आहेत. ते जसा परिणाम दातांवर करतात तसंच आपल्या शरीरावर करतात. कारण पचन संस्थेचं काम पण आपण त्यांनी बिघडवून टाकतो. त्यामुळे एकंदर आरोग्य आहे ते दात आणि आरोग्य हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेच. तर 100 पर्यंत असे मजबूत दात हवे असतील तर आजचा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे. आणि काम नाही केलं तर आळशीपणा येतो ना आपल्याला पण. तसंच तो येतो दातांना पण येणार आळशीपणा आणि मग हळूहळू त्यांचं काम कमी होत राहणार. ऍक्टिव्ह राहणं प्रत्येकाने गरजेचं आहे. सारखं खाणं बरोबर आहे का? दातांना काम हवं म्हणून जर सारखं आपण खात राहिलो तर त्याचा होईल की नाही दुष्परिणाम? होणार बिलकुल. तर तो कसा होईल मग? जर जास्त चावून कोणाकोणाला सवय असते खूप जोरात चावणं, जास्त वेळा खाणं, तर त्यांनी काय नुकसान होतं? नाही, सगळं आपण जसं म्हणतो ना प्रमाणात हवंय. कुठलीही गोष्ट खूप अति पण नको आणि खूप कमी पण नको. हे प्रमाणात हवंय. जसं आपण म्हणतो दिवसातून आता ते तू जास्त चांगलं सांगशील की 3 ते 4 वेळा खाणं खूप त्याहीपेक्षा जास्त नाही. आणि जसं मी मगाशी म्हटलं त्यानंतर ना खाल्ल्यानंतर चूळ भरणं वगैरे ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण जपायला पाहिजे. पण कुठलंच अति नको. ब्रश पण आम्ही सांगतो चांगलं म्हणून 4 वेळा करतोय असं नको. तसंच आहारातलं पण आहे. योग्य वेळी योग्य प्रमाणात खा. तेच आणखी एक मला आठवलं. आमच्या एका पेशंटने मी सांगितलं की चावून खात जा. तुम्ही चावून खात नाही म्हणून तुम्हाला गॅसेस होतात. तर त्या पेशंटने आता परवा आल्यानंतर मला सांगितलं आता मी 45 मिनिट जेवतो. प्रत्येक घास 32 वेळा मी मोजून चावतो. आता याला आयुर्वेदामध्ये अतिविलंबित असं म्हटलंय. म्हणजे खूप वेळ चावत बसतो. तर हे योग्य आहे का? तेवढ्या मसल्सवर पण फटीग येतो. जेवढं तुम्ही चावत राहाल तेवढं. आणि हा जो जॉईंट आहे ना आपण बोलू त्याच्यावर. आजकाल तर ह्यावर खूप म्हणजे मॅक्झिमम पेशंट कॅव्हिटीजचे आहे. शिवाय हा टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट जिथे वरचा आणि खालचा जबडा आपला एकत्र मिळतो त्याला तो जॉईंट म्हणतात. तर ह्याला पण एक जी क्रिया आहे ना त्याला पण एक लिमिटेशन्स आहेत. त्यापेक्षा जास्त ते नक्कीच नको. तितका वेळ खाणं योग्य नाही. आयुर्वेद नेहमी मॉडरेशनचं किंवा ऑप्टिमम ज्या गोष्टी आहेत ना त्याचं समर्थन करणारं शास्त्र आहे. न खूप जास्त न खूप कमी. प्रत्येक गोष्ट निरक्षीर विवेक हवा त्याच्यामध्ये. खूप कमी नको आणि खूप जास्त नको. म्हणजे व्यायाम करायचा म्हणजे दिवसभर करायचा असं नाही, किंवा चावून खायचं म्हणजे एवढं 40-45 मिनिटं चावायचंय असं त्याचा अर्थ नाही. पुढचा एक उपचार गैरसमज असा असतो की बरेचदा काय होतं आपल्याकडे ऑन द काउंटर मेडिसिन्स अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे दात दुखलं की पहिली गोष्ट की एखादं पेन किलर मेडिकल वाल्याला विचारून घेणे. परवाच दिवशी तुम्हाला एक सांगते की आता ऑनलाईन अपॉइंटमेंट्स आमच्या काही अब्रॉडच्या पण असतात. तर US किंवा ऑस्ट्रेलियातले पेशंट आहेत त्यांना कितीही दुखलं तरी 1-2 महिने अपॉइंटमेंट मिळत नाही. आणि त्या विरुद्ध स्थिती आपल्याकडे म्हणजे दुसरं टोक आहे आपल्याकडे की काहीही दुखलं तरी तुम्हाला मेडिकलमध्ये अवेलेबल आहे. सहज फुकटचा सल्ला आणि शिवाय मेडिकल मधली औषधं अवेलेबल आहेत. तर हे दोन्ही टोकं झाली. पण त्यामुळे बरेचदा दात दुखी 2-3 दिवस पेन किलर घेतलं की थांबवणारे लोक आहेत. तर त्याविषयी काय सांगूया? खूप चुकीचं आहे हे खरं. म्हणजे जसं तू म्हणले परवा माझ्याकडे एक पेशंट आला. खूप दुखत होता अक्कल दाढ वगैरे. म्हटलं इतकी खराब झाली का बरं नाही आला तितके दिवस? तर तो म्हटला गुगलवर सर्च केलं, डायनापार सांगितलं. आतापर्यंत 6 महिन्यात मी 15 वेळा खाल्ल्या. बरं. म्हणजे खूप सगळं समजत होतं. पण ते इतकं त्याच्यामुळे ती दाढ खराब झालेली होती की पुढे काम किती वाढलं. जर तुम्ही सुरुवातीलाच खरं घेऊच नाही पेन किलर. पण अगदीच तुम्ही रात्री घरी आहात काहीतरी होत आहे त्रास होतोय एखाद्या वेळेस ठीक आहे इमिजिएटली दाखवायला पाहिजे. कारण आहे ना तेवढ्या कमी वेळात कमी खर्चात आपलं काम होतं. आणि शिवाय पेन किलर जर तुम्ही असं सारखं घेत राहाल तर आपल्याला माहितीये लिव्हरवर किडनीवर त्याचे किती परिणाम होतात. त्यामुळे पेन किलर असं स्वतः मेडिकल मधनं घेऊन प्लीज घेऊ नका. कुठल्याही गोष्टीसाठी घेऊ नका. आपल्याला आपण सुदैवी आहोत की भारतामध्ये आपल्याला डॉक्टर्स उपलब्ध आहेत. तुम्हाला पाहिजे फोनवर पण उपलब्ध आहेत. म्हणजे अपॉइंटमेंट पण नाही आपण सांगतो दुखलं तर एक फोन करा विचारू शकता. आम्ही निदान आम्ही सांगू शकतो काय करायचंय. किंवा वॉक इन तुम्हाला जवळपास कुठलेही डॉक्टर्स उपलब्ध आहेत तर कृपा करून मनाने अशी औषधं घेऊ नका. कारण याचा आणखी एक दुष्परिणाम पेन किलर्सचा की त्यांनी हिपॅटोटॉक्झिसिटी तर होतेच. दुसरी गोष्ट ऍसिडिटी होते आणि त्या ऍसिडिटीमुळे आणखी दातांचं आरोग्य बिघडतं किंवा एकूण आरोग्य बिघडतं. वारंवार होणारी ऍसिडिटी
हे दातांच्या आजाराचं आणखी एक महत्वाचं कारण आहे, आपण त्याच्यावर पण बोलूया. नक्की. ऍसिडिटी जसं आपण मी मगाशी कोका कोलाचं तुम्हाला त्याचं सांगितलं, तसंच खूप जणांना ना जेवणाच्या वेळा पण पाळत नाहीत. अगदी रात्री 9, 9:30, 10ला जेवायचं आणि मग लगेच झोपायचं. यामुळे जी ऍसिडिटी वाढते, आता परत ते ऍसिड आहे, परत तुमचं इनामल ते सगळं खाऊन टाकणार. खूप वेळा असा दात जो मी मगाशी म्हटलं तो फ्लॅट झालेला असतो आणि वयाच्या 25व्या वर्षी वगैरे सुद्धा. हे आधी आम्ही 40-45व्या वयामध्ये बघायचो, म्हणजे तेव्हा अंदाज होता की आता ठीक आहे याचं काम पण तेवढं झालंय वगैरे. पण आता तर त्याच्यामुळे खूपच कमी वयामध्ये दात झिजलेले लोक येतात आणि मग सेन्सिटिव्हिटी खूप वाढलेली असते. त्यामुळे ऍसिडिटीचं खूप जास्त काळजी घेतली पाहिजे डेंटल त्याच्यासाठी सुद्धा. बरोबर. म्हणून रात्रीचं जेवण लवकर केलं पाहिजे, हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते. यात आणखी एक कारण की दातांसाठी सुद्धा रात्रीचं लवकर जेवण करणं, ऍसिडिटी होणार नाही याची काळजी घेणं. ऍसिडिटी असेल तर त्यासाठी मुळापासून बरे करणारे उपचार घेणं हे सगळं महत्वाचं आहे. नाहीतर एक पेन किलर, एक अँटासिड घेतलं की काम चालू, असं करू नये. पुढचा एक गैरसमज असा आहे की दातांचे उपचार खूप पेनफुल असतात आणि महाग असतात, म्हणून डेंटिस्टकडे जाण्याचं टाळतात आणि म्हणून पेन किलर घ्यायची, असा एक समज आहे. आता काय फोबिया आहे डेंटल ट्रीटमेंटचा. ऍक्च्युली मी सांगेन तुम्हाला की आपल्याला डेंटिस्ट आठवतो कधी दुखणं सुरू झाल्यावर, त्यामुळे ऑलरेडी ते दुखत असतं आणि मग आपण तो त्याचा रिलेशन लावतो. बऱ्याच वेळा कुठून तरी ऐकलेलं असतं की हे करताना खूप दुखलं, असं काहीतरी झालं म्हणून तो फोबिया असतो. मग ती भीती असते की नाही ते दुखणार आहे, किंवा आपण जेव्हा डेंटिस्टकडे जातो काही मशीन्स असतात, त्याचे आवाज असतात, त्यामुळे आपल्याला भीती असते. आणि अजून एक सांगेन, आता समजा फिजिशियनकडे गेला, तुमच्याकडे आला तर तुम्ही आधी थोडं बोलता, विचारता हिस्ट्री काय आहे, काय काय झालंय. आम्हाला काय हातामध्ये इन्स्ट्रुमेंट घेतल्याशिवाय आमचं काम सुरूच होत नाही. म्हणजे माउथ मिरर आणि प्रोब घेतला तरच आम्हाला तो दात दिसणार. तर ते काहीतरी तिथून उचलतायत म्हणजे मला आता काहीतरी करणार, ही भीतीच एवढी जास्त असते. हे सगळं टाळण्यासाठी पेन किलर घेतात. आणि हे काय फोबिया एवढा जास्त, आणि ट्रीटमेंटचा खर्च जर म्हणशील तर परत तिथेच आपण येतोय मुळापाशी की जेवढ्या लवकर तुम्ही याल. आता साधं समजा आपण एक 10चं उदाहरण घेऊया. समजा की तुला आता एक कॅव्हिटी झाली आहे आणि तुम्ही डेंटिस्टकडे गेलात, त्याला एक 10 रुपये लागतात, अंदाज आपण एक घेऊया. सुरुवातीलाच गेलात, कॅव्हिटी फील केली, 10 लागतील. तुम्ही जर अजून थोडं थांबला तर थोडा डीप गेला तर कॅव्हिटी डीप झाली म्हणजे मटेरियल जास्त आलं, 10+10 झाले. अजून थोडा आतमध्ये गेला, रूट कॅनल लागलं, 10+10 असं 5 टाइम्स होईल. जर तो दात काढावा लागला तर त्याचं ऍडिशनल आणि तिथे इम्प्लांट किंवा ब्रिज जे आपण करतो रिप्लेसमेंट, त्याचा खर्च म्हणजे हे किती जास्त झालं. तर तुम्हाला म्हणून असं वाटतं की डेंटिस्टकडे गेलं की खूप खर्च लागतो. आम्ही सांगतो खूप लवकर या, हे पेशंटमुळे होत आहे, हे करू नका. जेवढं तुम्ही लवकर याल खरंच खूप कमी याच्यामध्ये ट्रीटमेंट होते. आणि पेनचं जर म्हटलं ना, आजकाल इतकं ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स आलेले आहेत की तुम्हाला अॅनेस्थेशिया देताना सुद्धा दुखत नाही. आपण त्याचा स्प्रे करतो, जेली देतो, किंवा पेनलेस इंजेक्शन्स पण आहेत, ज्याचा निडल जी आहे ना त्याचा गेज एवढा बारीक असतो की तो घातलेला पण पेशंटला कळत नाही. तर तो मनातली ती भीती काढून टाका आणि मग तो खर्च पण वाढवू नका. म्हणजे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहे. ते आरोग्याच्या बाबतीत एक म्हण आहे ना, कुठल्याही बाबतीत, अ स्टिच इन टाइम सेव्हस फर्दर नाईन. तर ते किती महत्वाचं आहे. म्हणजे एक आपण पाऊल महत्वाचं वेळेवर उचललं तर पुढचा हा सगळा खर्च वाढून. आमच्याकडे बऱ्याच डेंटिस्टकडे ते पोस्टर लावलेलं असतं, इकडे दात असा थोडा 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 किडत जातोय आणि इथे पैशांची वाढत जाते. म्हणजे तुम्ही ते करू नका, हे बघितल्यावर तरी ते लक्षात यावं. आणखी एक समज असतो की हार्ड ब्रश वापरायला पाहिजे. सॉफ्ट ब्रशनी तसा फील येत नाही क्लीन झाल्याचा, किंवा वारंवार ब्रश केल्याने कसं तोंडात एकदम छान वाटतं. तर तसं वारंवार ब्रश करणं किंवा हार्ड ब्रश वापरणं योग्य आहे? नाही, अजिबातच नाही. हार्ड ब्रश तर बिलकुल वापरू नका, कारण जेवढा हार्ड असेल ना तेवढं घर्षण जास्त होईल, तेवढी आपल्या दातांची झीज जास्त होईल. तसंच आपण ते ब्रशिंगचं 2दा गरजेचं आहे ना, एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी. एवढंच करा. तुम्ही जितके वेळा कराल तितके वेळा ते झीज होतीये. आणि तुम्ही जेवढा जोर लावाल तेवढा अजून जास्त. साधं असं आपण घासून बघ केवढं जास्त होतं ते. म्हणजे काही जण येतात ना ते असा आडवा ब्रश करतात, तर बऱ्याच वेळा आम्ही बघतो की हा समजा दात आहे तर इथून आहे ना पूर्ण अशी खाच असते, अशी एका दाताला नाही, पूर्ण सगळीकडे. म्हणजे दोन्ही बाजूला. तो बघितल्या आम्ही पेशंटला विचारतो की आडवा ब्रश करताय का. म्हणजे तो प्रेशर आणि तितके वेळा जास्त आणि चुकीच्या पद्धतीने हे केल्यामुळे तर दातांची झीज अजून जास्त होते. त्यामुळे जेवढं गरजेचं आहे 2 वेळा तेवढंच करा. खूप वेळा पण करू नका. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं मी खाल्लंय, आता काहीतरी अडकलंय ना, मग ते दात किळू नये म्हणून मी ब्रश करतो.
तसं करू नका. फक्त चूळ भरायची. कधी कधी आता पेशंट विचारतात, मॅडम हॉटेलमध्ये गेलो जेवायला, आता तिथे कशी चूळ भरणार? समजा मला नाही ते बेसिन आवडत, मी तिथे नाही जाणार. तुम्ही जेवण झालं ना, पाणी पिताय ना, गिळून टाका ना. हे आपल्या तोंडातलंच आहे, काही वेगळं काही नाहीये, पण तिथे ठेवू नका. म्हणजे जेवणानंतर एक घोट पाणी पिऊन चूळ तोंडात तरी भरा, पण ते महत्वाचं आहे. ते तिथे ठेवू नका. तुम्ही घरात असाल, बाहेर असाल. हार्ड ब्रश पाहिजे असं नाही, नक्कीच नाही. किंवा मीडियम ब्रश वापरला. सॉफ्ट मीडियम चांगला. ज्यांच्या हिरड्या जरा सुजलेल्या असतात, म्हणजे आता हे समजा क्लीन करण्याच्या आधी वगैरे, त्यांना आम्ही सांगतो सॉफ्ट टू मीडियम वापरा, पण हार्ड शक्यतो नको. सगळ्यांनी मात्र मीडियम वापरा. आता आणखी एक प्रश्न, की दात चांगले ठेवण्यासाठी रोजच्या कोणत्या सवयी महत्वाच्या असतात? तो थोडक्यात सांगायचा ना, तर 2-2-2चा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा. 2 म्हणजे काय? दिवसातून 2 वेळा, सकाळी आणि रात्री झोपण्याच्या आधी दिवसातून 2 वेळा ब्रश करायचा, किमान 2 मिनिटं तरी ब्रश करायचा, आणि वर्षातून 2दा तुमच्या डेंटिस्टला भेटायचं. असा 2-2-2चा फॉर्म्युला जर तुम्ही वापरला, तर मी शुअरली तुम्हाला सांगते की तुम्हाला सारखं डेंटिस्टकडे जायची गरज नक्कीच पडणार नाही. खूप छान आहे. म्हणजे प्रतिबंधात्मक उपचार म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि कुठल्याही वयोगटाचे असले तरी जेव्हापासून आपण ब्रश करायला लागतो तेव्हापासून हा फॉर्म्युला फॉलो करायला पाहिजे. आणखी एक माझं असं ऑब्झर्वेशन आहे की आता सध्या स्ट्रेसचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, आणि त्यामुळे बऱ्याच समस्या होतात. या स्ट्रेसचा किंवा मानसिक ताणतणाव, अँझायटी, कामाचा स्ट्रेस आहे, जीवनशैली आत्ताची बदललेली आहे, या सगळ्यांचा दातावर काही परिणाम होतोय का? खूप होतोय. जो हल्ली आता गेली 25 वर्ष मी प्रॅक्टिस करते. समज पहिले आम्हाला एवढं नाही जाणवायचं, पण आता स्ट्रेस रिलेटेड दाताचे पण एवढे प्रॉब्लेम्स आलेत. म्हणजे खूप स्ट्रेस ज्यांना असतो ना, तर रात्री झोपेमध्ये बऱ्याच वेळा त्यांना दात खायची सवय असते. म्हणजे ती आपल्याला कळत नाही. आपल्या शेजारी जो, कारण आपण गाढ झोपेमध्ये असतो, तो स्ट्रेस आम्ही असं म्हणतो की तो सगळा रात्री निघतो, आणि मग क्लिंचिंग जे असतं हे सतत होत राहतं. अशा वेळेस तुमचे दात तर एकमेकांवर आपटतात, पण हा जॉ जो आहे, जसं मगाशी आपण म्हटलं की त्याला खूप ताण नको, ह्याला जेव्हा खूप ताण येतो तर तुमचं ना हा टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंटचं पेन सुरू होतं. आणि हा एवढ्यामध्ये इतका आम्हाला जाणवतोय. जसं आपण बेसिक जर म्हटलं, दातांमध्ये कॅव्हिटीज होणं किंवा हिरड्यांचे प्रॉब्लेम होणं, कॅन्सर, हे जसे बेसिक आहे, त्याच्यामध्ये हा चौथा आता नव्याने ऍड झालाय. तर ह्यामध्ये काय होतं की स्ट्रेस तुमचा जो रात्रभराचा तो सगळा जो निघतो तो इथे जो होतो, ह्याच्यामुळे कित्येक वेळा तुम्हाला मायग्रेन होतं. कित्येक वेळा तुम्हाला पाठीचे दुखणे सुरू होतात. कारण ना कसं माहिती, आपल्या बॉडीमध्ये 6 प्लेन आहेत. एक इंटरप्युपिलरी लाईन, एक जॉ लाईन, एक निपल लाईन, एक हिप लाईन, एक नी लाईन आणि एक सोल लाईन. हा असा बॅलेन्स आहे. त्या बॅलेन्स मधला, म्हणजे आता आपण म्हणतो उंच टाचाची चप्पल जर घातली तर पाठ दुखते, कारण तुम्ही तो बॅलेन्स घालवला. तसंच जर तुमचा एखादा दात नसेल किंवा तुमचा हा क्लिंचिंग होऊन जर जॉचं पेन सुरू झालं, तर हा सगळा बॅलेन्स गेला. म्हणजे कित्येक वेळा पाठ दुखते म्हणून आपण त्याच बघत राहतो, पण हे कळत नाही की हा या जॉईंटमुळे खाली पण त्रास होतोय. कित्येक वेळा मायग्रेनच्या पेशंटचं सुद्धा TMJ प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर त्यांचं मायग्रेन गेलेलं आहे, मानेचं दुखणं गेलेलं आहे. त्याला एक TMJ स्प्लेंड देतो आम्ही, किंवा नाईट गार्ड असतं, ते दिल्यानंतर तो बॅलन्स होतो आणि मग हा त्रास कमी होतो. किती फाईन बॅलन्स आहे म्हणजे आपल्या बॉडीचा. निसर्गाने आपल्याला इतकी सुंदर अलाइनमेंट दिलेली आहे, आणि आपण गाडीची अलाइनमेंट चेक करत असतो की कसा आहे बॅलन्स गाडीचा. कुठला आपण टेबल ठेवतो तरी ते व्यवस्थित ठेवलंय का, आणि आपल्या बॉडी मधला बॅलन्स गेलेला सुद्धा आपल्याला कळत नाही, कारण आपल्याला सध्या त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, किंवा तेवढी समज किंवा तेवढा शहाणपण किंवा अवेअरनेस सध्या राहिलेला नाही. तर मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टीतून टायरचं प्रेशर पण कसं हल्ली आपल्याला लगेच ते डिस्प्लेला दिसतं, तर आपण बघतो मागे गाडी उडते का उडते, तिथे आपण लक्ष देतो. पण हे जे रिप्लेसमेंट आम्ही दातांचं सांगतो ना, तर तुमचे 2 दात जर नसतील तर जसे सगळे दात एकमेकांवर टेकायला पाहिजे ते टेकतच नाही. मग इथला जॉ लाईन मला बॅलन्स गेला. जसं नी रिप्लेसमेंट आपण पटकन करतो कारण आपल्याला चालताच येत नाही, तसं हे दुर्लक्ष व्हायला नको. तसं या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काही टेक्निक्स पण अडॉप्ट केली पाहिजेत. स्ट्रेस येणार, कारण तो सध्याच्या जीवनशैलीचा भाग आहे, पण त्यातल्या त्यात तो स्ट्रेस हँडल करण्यासाठीची टेक्निक शिकून घेणं, ती रोजच्या लाईफस्टाईलमध्ये अडॉप्ट करणं, आणि तरीही जर अशा काही तक्रारी असतील, जॉईंटच्या असतील, दातांच्या असतील, तर त्यासाठी वेळेवर सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे TMJचा प्रॉब्लेम आता इतका जास्त आहे की त्यासाठी वेगळे तज्ज्ञ किंवा वेगळी शाखा डेव्हलप होते, की त्यासाठी वेगळं एक स्पेशालिटी डेव्हलप होते, जे पूर्वी नव्हतं. म्हणजे मी सांगते सुरुवातीच्या 10-12 वर्षात मी पण नाही पाहिले, जे आम्ही आता या 10 वर्षांमध्ये खूप पेशंट्स, अगदी छोटी मुलं सुद्धा शाळेत जाणारी,
ते सुद्धा दात खातात. म्हणजे कारण का आजचा होमवर्क झालेला नसेल किंवा उद्या स्कूलमध्ये टीचर काय म्हणतील किंवा मग काहीतरी घरी सांगितलेलं नसतं, या गोष्टींचा स्ट्रेस जो आधी आपल्याला काही माहिती दिसतो, रिफ्लेक्ट होतो. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काही ना काही टेक्निक्स अडॉप्ट करणं ही आजची काळाची गरज आहे, जास्त गरज आहे. तर हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न. आता आपण मॅडम बरोबर एक रॅपिड फायर राऊंड घेऊया, ज्यातून तुम्हाला आज आपण जे नॉलेज घेतलंय त्याची एक उजळणी सुद्धा होणार आहे आणि स्पष्ट उत्तरं मिळणार आहेत. अजूनही काही कन्फ्युजन असेल तर ते या रॅपिड फायरनी नक्की दूर होईल. तर हा एक छोटासा राऊंड. दुधाच्या दातांवर कीड लागली तर उपचारांची गरज नाही. असं गरज आहेच आहे. गरज आहे. खूप जोरात ब्रश केलं तर दात खूप छान स्वच्छ होतात. उलट निघून जाते. दात काढल्यावर नजर बिघडते. नाही, बिलकुल नाही. दात पांढरे काढण्याची ट्रीटमेंट नेहमी दातांसाठी हानिकारक असते. दरवेळेस असं असेलच असं नाही. ह्याच्यावर 2 मिनिटं बोलेन मी. खूप वेळा येतात की माझे दात पिवळे आहेत तर ते पांढरे करायचे. जर देवानी जसे दिलेत, आता काळ्याचा गोरा रंग होत नसतो, गोऱ्याचा काळा होत नसतो. तुमचं ओरिजिनल जर पिवळे असतील, बऱ्याच वेळा ना असं असतं की जे गोरे आहेत त्यांचे दात थोडे पिवळसर असतात आणि जे थोडा काळसर रंग आहे त्यांचे दात एकदम पांढरे असतात. तर जर काही कारणांमुळे तुमचे पिवळे झालेले असतील, जर असं स्टेन्स असतील तर त्यासाठी तुम्ही करा. पण जर गरज नसेल तर ती ट्रीटमेंट करू नका. पण ब्लिचिंग वगैरे जे आपण करतो त्याने काही खूप सारखं करू नका, गरज नाही, पण त्याने काही त्रास होत नाही. फक्त कॉस्मेटिक पर्पजनी करू नका. बरोबर. टूथपेस्ट जितकी महाग तितकी चांगली. अजिबातच नाही. गोड पदार्थ पूर्ण बंद केले की दात खराब होणार नाहीत. नाही, असं काही नाहीये. फक्त तेवढे वेळेवर काळजी घ्या. सगळं खा प्या पण काळजी घ्या. येस. ब्रेसेस लावण्यासाठी वयाची मर्यादा असते? नाही, आजकाल तर बिलकुल नाही. आधी जेव्हा आम्ही प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा आम्ही सांगायचो की वाढत्या वयात या, कारण तेव्हा तुमच्या शरीराची वाढ होत असते तर त्यामध्ये पटकन ट्रीटमेंट होते. अजूनही तो कन्सेप्ट आहेच आहे. पण आता वयाच्या 60-65व्या, म्हणजे माझी एक पेशंट आहे ती 65व्या वर्षी आम्ही त्यांची ट्रीटमेंट केली. आणि आजकाल आता हे खूप सगळ्यांना माहिती आहे, जे आधी जुन्या आपण ब्रेसेस करायचो आता इनव्हिजिबल अलायनर्स आले. त्यामुळे आजकालचा तर हा वयोगट असा आहे की जे कॉर्पोरेट जगात राहतात की नाही आम्हाला ते दिसलं नाही पाहिजे, मग आम्हाला चांगलं काहीतरी हवंय, तर ते इनव्हिजिबल अलायनर्सचा खूप छान ऑप्शन्स आहेत आणि त्यामुळे वयाची मर्यादा ही नक्कीच नाही. इलेक्ट्रिक टूथब्रश मॅन्युअल ब्रश पेक्षा चांगला असतो? चांगला वाईट असं आपण नाही म्हणू शकत. दोन्हींचे आपले आपले प्रोज आणि कॉन्स आहेत. इलेक्ट्रिक टूथब्रश असं आहे की ज्यांना नाहीच करत आहेत, कंटाळा करतात, ठीक आहे बाबा करा त्यांनी, कारण त्याच्यामध्ये एवढंच आहे ना की प्रेशर किती कुठे द्यायचंय, सेन्सर हे सगळं असतं. त्यामुळे तुमच्या ते स्वतः मॅन्युअल करताना आपल्याला मी जसं सांगेन आता नंतर ब्रश कसा करायचा, ही जर मेथड तुम्ही नाही नीट वापरली तर मग इलेक्ट्रिक किंवा मग मेंटली रिटार्डेड असतील किंवा असं काही, त्यांच्यासाठी मग हे आपण सांगतो. ओके. आणखी एक, च्युइंगम मुळे दात स्वच्छ होतात किंवा हिरड्या स्ट्रॉंग होतात, किंवा बरेच तरुण मुलांना असं वाटतं की जॉ लाईन करायची असते ना त्यांना, ती जॉ लाईन स्ट्रॉंग होते, आमचे हे शेप छान दिसतो, तर हे खरं आहे का? ते मसल्स लाईक टोनिंग मिळतं. च्युइंगम शुगर फ्री पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. ते जर केलं तर ते चिकट असतं, त्यामुळे सगळं दात क्लीन छान होतात. हे चांगलं आहे, पण त्यालाही परत प्रमाण आहे. कधीही किती कुठेही असं करू नये. आणि अजून महत्वाचं, च्युइंगम फेकताना नीट फेका, कारण ते असं कुठेतरी टाकणार आणि ते काहीतरी होणार, तर तसं नका करू. तर शुगर फ्री च्युइंगम्स कधीतरी खाणं योग्य आहे. ओके. तर हा झाला रॅपिड फायर राऊंड. आणि आता एक सगळ्यात शेवटचा महत्वाचा प्रश्न, की कुठल्या अशा सवयी आहेत महत्वाच्या रोजच्या सवयी, त्यांनी 2-2-2चा फॉर्म्युला सांगितला, त्यातला आता हा ब्रशिंगचा जो आहे फॉर्म्युला किंवा टेक्निक आहे, ते कसं काय योग्य असावं, त्याचं काही डेमो आम्हाला दाखवून? नक्की. तो खूप, मला असं वाटतं सगळ्या ह्याच्यात महत्वाचं तेच आहे. कारण ते जर तुम्हाला कळलं तर कधी कधी खूप वेळा ब्रश करतो पण आपल्याला माहिती नसतं. तर मी एक दाखवेन. हे जसे आपले आता दात आहेत, हा ब्रश आहे, हा नेहमी उभा करायचा, उभा. जसं मगाशी मी म्हटलं होतं, आडवा जेव्हा आपण करतो ना, आडवा केला की या 2 दातांच्या मधली जी फट आहे तिथे हे ब्रिसल्स जातच नाहीत, त्यामुळे तो नेहमी वर खाली पाहिजे. मागे करताना वर खाली आणि सर्क्युलर गोलाकार मोशन मध्ये करायचा. इथे पण तसाच करायचा. ओपन केल्यावर आपण ना हा भाग करतो, कारण आपल्याला माहिती आहे आपण या दातांनी चावतो, तसा हा वरचा आणि खालचा खाण्याचा जो भाग आहे हा स्वच्छ करायचा. फक्त जो आतला होत नाही, आतला मॅक्झिमम मला वाटतं 80% लोकांना माहितीच नाही की आतून पण ब्रश करायचा असतो, तर त्यावेळेस हा इथून घ्यायचा, हिरडीकडून दातांकडे, खालून वर. आणि हे जे समोरचे दात असतात इथे आपल्या लाळग्रंथींचं ओपनिंग असतं, त्यामुळे इथे सलायवा जास्त असतो, थिक घट्ट, मग इथे किटण जास्त जमा होतं, तर ते करताना खालून वर. सेम वरती करताना पण वरून खाली, हिरडीकडून दाताकडे, वरून खाली. आणि जेव्हा आपण मागे करतो ना, तर आपण असा
मोठा करतो आणि ब्रश मागे नेतो, तर ह्या मसल्स आहेत ना कॉन्ट्रॅक्ट नाही, म्हणजे टाईट असतात, तर मग हा ब्रश शेवटपर्यंत जात नाही आणि मग अक्कलदाढ क्लीन होत नाही. तर त्यावेळेस आपण तोंड थोडं बंद करायचं, म्हणजे या मसल रिलॅक्स होतात आणि शेवटपर्यंत ब्रश जातो. ही छोटी पद्धत 2 मिनिटं मी सांगितलं, 2 मिनिटांपेक्षा जास्त करू नका. ब्रशवर पेस्ट लावण्याची सुद्धा एक पद्धत आहे. जेव्हा आपण लावतो ना, मी पेस्ट नेमकी विसरले, पेस्ट अशी उभी धरायची आणि मग ती प्रेस करायची, तर ती तुमची आतमध्ये जाईल, थोडी बाहेर आणि थोडी आत राहील. किंवा बऱ्याच वेळा आपण बघतो जेव्हा ब्रश करतो आणि पहिल्यांदा चूळ भरतो, थुंकतो, तेव्हा पेस्ट पण पडते. ती पेस्ट कारण सगळी वरच असते, तर ती नेहमी अशी आतमध्ये दाबून ठेवायची. साधारण दर 3 महिन्यानंतर ब्रश चेंज करायला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटलं की 1-1.5 महिना झालाय आणि माझा ब्रश असा झाला, एकदम फ्लॉवर पॉट झालाय, याचा अर्थ तुम्ही खूप जास्त प्रेशर लावताय. कधी कधी असं लोक अभिमानाने सांगतात, मला काय 7-7, 8-8 महिने ब्रश चेंजच नाही करावा लागत. त्यावेळेस तुम्ही प्रेशर लावतच नाहीये. तर साधारण 3 महिन्यांमध्ये हे जे ब्रिसल्स असेल ते असे व्हायला पाहिजे थोडेसे. त्यावरून तुम्ही समजायचं की ब्रश आपल्याला चेंज करायचा आणि तो 3 महिन्यांमध्ये करायचा, कारण त्यानंतर या ब्रिसलचे टिप्स आहेत ना ते पण काम करणार नाहीत. आणि हा जो शेवटचा सांगितला की आपल्या अक्कलदाढेपर्यंत गेलं पाहिजे, कारण आहे ना खूप वेळा अक्कलदाढा क्लीन नाही ना झाल्या तर त्या किडतात आणि त्याचं जे टोक येतं ते गालाला घासत राहतं. ते गालाला घासलं की आपण तोंड आल्यावर कसं म्हणतो किंवा अल्सर होतो, आणि तो अल्सर नंतर नॉन हिलिंग अल्सर जेव्हा बनतो तेव्हा तिथून कॅन्सर सुरू होतं. म्हणजे आपण म्हणतो ना अक्कलदाढ किडली आणि असं का झालं. तर म्हणून ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे ओरल हायजीन किंवा मुख आरोग्य किती महत्वाचं आहे, त्यात ऍक्च्युअली खूप सारे पॉइंट्स आपण आज कव्हर केलेत. तरी पण मला वाटतं या विषयावर आपण खूप आहे, बोलू तितकं कमी आहे. आणि मला वाटतं प्रेक्षकांना पण आजची माहिती खूपच उपयोगी वाटली असेल. आपण एक क्विक रिव्हिजन करूया आजच्या पॉइंटची, की दुधाचे दात असतील तरी त्यांच्या उपचारांची गरज असते. तरुण वयात ऍसिडिटी होऊ नये म्हणून जंक फूड, रेडीमेड फूड टाळणं किती महत्वाचं आहे. गोड खायचं असेल तरी त्यानंतर ब्रश करणं महत्वाचं आहे. वृद्धावस्थेत किंवा प्रौढावस्थेत दातांची अलाइनमेंट, जो फाईन बॅलन्स आहे तो टिकवून ठेवण्यासाठी वेळेवर उपचार घेणं महत्वाचं आहे. आणि प्रतिबंध करण्यासाठीच्या काही सवयी खूप महत्वाच्या आहेत. त्यामध्ये मग आपला आहार योग्य असला पाहिजे, विहार म्हणजे आपली झोप साऊंड असली पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे, ब्रशिंग टेक्निक नीट असले पाहिजेत, आणि विचार म्हणजे स्ट्रेसचा सुद्धा परिणाम दातांवर होत असतो. आणि या सगळ्यांचा सर्वांगीण परिणाम आपल्या सगळ्याच आरोग्यावर होतो. विशेषतः दातांची काळजी घेण्यासाठी हे सगळे मुद्दे आपण लक्षात ठेवूया. खूप छान आणि सोप्या पद्धतीने आज वृषालीने आपल्याला हे सगळं सांगितलंय, आणि मला वाटतं आजच्या आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे सगळे मुद्दे खूपच आवडलेले असतील. तुम्हाला आणखी या बाबतीतला पुढचा भाग पाहायला आवडेल का, किंवा या बाबतीतल्या काही शंका तुमच्या असतील, विशेषतः लहान मुलांचं दातांचं आरोग्य, किंवा आता आपण बोललो तसं की ऍसिडिटीचा दातांवर होणारा परिणाम, स्ट्रेसचा होणारा परिणाम, असे आपण वेगवेगळे विषय या बाबतीत घेऊ शकतो. तर तुम्हाला असे विषय पाहायला आवडतील का? तुमचे काही प्रश्न, कमेंट्स, प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा. आम्ही दोघेही त्यासाठी अगदी आनंदाने उपलब्ध आहोत. मी आजच्या आपल्या गेस्ट डॉक्टर वृषाली उपलेंचवार यांचं मनपूर्वक धन्यवाद करते, आणि आजचा आपण एपिसोड थांबवूया. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. मला एवढंच वाटतं की याच्यातलं 1% जरी काही घेतलं लोकांनी तरीही खूप आहे. येस येस. सगळ्यांना चांगल्या दाताच्या आरोग्यासाठी आम्हा दोघींकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.